संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणाचं महाराष्ट्रातल्या 3 मोठ्या शहरांची कनेक्शन असल्याचं उघड झालं। नाशिक जिल्ह्यातील मूळचा नांदगावचा आणि सध्या नाशिकमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर शुभम खैरनारला या सगळ्या प्रकरणी अटक करण्यात आली। या संपूर्ण प्रकरणाचं पुणे कनेक्शनही उघड झालं। नाशिकनंतर सीबीआयनं अहिल्यानगरमध्ये कारवाई केली। संशयित धनंजय लोखंडेला सीबीआयनं ताब्यात घेतलं। धनंजयचा शुभमशी संबंध असल्याचा संशय हा यंत्रणांना आहे। संबंधित तरुण हा महाविद्यालयात प्रवेश करून देणारा एजंट म्हणून वावरत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। त्यानंतर पुणे पोलिसांनी मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेत तिला सीबीआयच्या ताब्यात दिलं। धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातील काही व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेजेस पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे। तर लातूर शहराशीही या प्रकरणाचे धागेदोरे जुळले आहेत। पेपरफुटी प्रकरणात लातूरमधल्या काही क्लासेसचीही चौकशी करण्यात आलेली आहे। दरम्यान या पेपर फुटीचा प्रवास नेमका कसा झाला तर अहिल्यानगरमध्ये शुभमनं पेपरची कॉपी मिळवली आणि नंतर पुण्यामध्ये शुभम रस्तेमार्गे नाशिकला पोहोचला। नाशिकमध्ये नीट परीक्षेच्या 3 दिवस आधीच हा पेपर पोहोचला होता। शुभमनं पेपर हरियाणाच्या व्यक्तीला दिला नाशिकमधूनच आणि नाशिकमध्येच शुभमनं कुणालाही पेपर दिला नाही। पेपरसाठी व्यक्ती हा नाशिकमध्ये शुभमपर्यंत पोहोचली। हरियाणाची ही व्यक्ती होती आणि उत्तर प्रदेशमध्ये यूपीच्या व्यक्तीच्या संपर्कातूनच हे शुभमचं रॅकेट सुरू होतं असं समोर आलंय। नीट प्रकरणातील नाशिकमधील आरोपी शुभम खैरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली। आरोपी शुभम खैरनारच्या भावाकडून काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी गावठी पिस्तूल जप्त केली होती। शुभमचा भाऊ भावेश खैरनारला नांदगाव पोलिसांनी अटक केली होती। भावेशनं दहशत माजवण्यासाठी पिस्तूल खरेदी केलं होतं अशी प्राथमिक माहिती समोर आली। त्याच्या विरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। भावेश खैरनार सध्या जामिनावर बाहेर आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं। या महिलेनं विद्यार्थ्यांना आरोपींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे। पुणे पोलिसांनी पहाटे मनीषा वाघमारे या महिलेचा ताबा घेतला। संबंधित महिला ही ब्युटी पार्लर चालवत होती अशी माहिती पोलिसांनी दिली। पुणे पोलीस मनीषा वाघमारेला सीबीआयच्या ताब्यातही देणार आहेत। अहिल्यानगरमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडेला मदत केल्याचा संशय तिच्यावर आहे। तसंच विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेंपर्यंत पोहोचवण्यात मनीषा वाघमारे हिचा हात असल्याची माहिती तपासातून समोर आली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी तिच्याकडून एक मोबाईल लॅपटॉप जप्त केला। धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातील काही व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेजेस पोलिसांच्या हाती लागले। या महिलेचं नाव मनीषा संजय वाघमारे असं आहे आणि ही ब्युटी पार्लर वगैरे चालवत असल्याबाबत विचारपूसमध्ये माहिती आलेली आहे। त्याचबरोबर तिचे आणि आपल्याला ज्या व्यक्तीचं आपल्याला सीबीआय कडून माहिती आली होती त्याचं कनेक्शन दिसून आलेलं आहे आणि प्राथमिक तपास आपल्याला घेतल्यानंतर तिच्या संशयित काही गोष्टी समोर आल्यामुळं मग पुढे तिला सखोल तपासासाठी आपण सीबीआय कडे हँडओव्हर केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।